तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर आम्ही आज चाललोय गोव्याला. आज आहे 22 तारीख आणि मायरा चाललोय गोवंडीला आणि आम्ही चाललोय गोव्याला. शमू जाणार आईकडे गोवंडीला मजा करायला ना, आणि मी अनु आणि मम्मा आम्ही जाणार गोव्याला. शमू मोठी झाली की तिला पण नेणार है ना. हा, गुड गर्ल. आता आम्ही चाललोय इकडे आपल्या आरतीचे मामा आहेत, त्यांना भेटणार आणि समूला त्यांच्याकडे देणार आहे आणि मग ते तिला गोवंडीला घेऊन जाणार. बाय का, बाय बाय समू. बस थांब, नीट घाल. थांब, ती बुटा घालायची ना. हे आता हे खाते ना, अय चिंगम चावायाने फेकायचा, गिळायचं नाही. गिळायचं नाही. काय त्याचा मार खाल्ला मग तू. चलो चलो फुकायचा. हा, ते चला इकडे बघ. तर समाराला सोडून मी आलो घरी आणि आम्ही पॅकिंगसाठी सुरुवात केली. आणायची आम्ही बॅग पण काढले. ही बघा, ही आणायची बॅग आहे. तर पॅकिंग करता करता आम्ही एक रील बनवलेली, ती बघितलीच असेल तुम्ही, आणि खूप चांगले व्ह्यूज आले. तर पॅकिंग झाली, संध्याकाळ झाली आणि अनायासुद्धा शाळेतून आली. तर अनाया खूप एक्सायटेड आहे. बघूया आता, आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे. तर बघा अनायाचं एक्साइटमेंट. तर फायनली ती वेळ आली आहे. वाजलेत 9:30 आणि 10 वाजता आपल्याला निघायचं आहे. तर आम्ही रेडी आहेत. अनाया, गोवा इज ऑन. तर चला जाऊया आता आकाशकडे. समायरा गेली गोवंडी. तिला काय नाही मला काय. तर आम्ही जेवलो आणि जेवून आता आलो आहे विकीच्या घराजवळ. आता टॅक्सी आम्ही वेटिंगवर ठेवले आणि विकी आता येतो आहे. तर काय माहीत किती टाईमपास करतो. गोवा इज ऑन. इकडे थांबण्यात वरती यायचं ना. गोवा इज ऑन. पुढे गोव्याची पॅकिंग करत होतो आम्ही. गोव्याची आणि आम्ही कोणते छोटीशी आमची बघा केवढी मोठी आहे. येताना रिटर्न घेऊन यायचंय. रिटर्न 2 बॅगा अजून एक्स्ट्रा वाढणार आहे. हे ठेवा. तर चला, फायनली आकाश, प्रिया हे तर निघाले आणि दिनेश आणि प्रेरणा ऑलरेडी तिकडून त्यांच्या घरातूनच निघणार आहेत. तर भेटूया आता आपण डायरेक्ट स्टेशनवर. आम्ही पोचले लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हे बघा, आम्ही आता टॅक्सीमधून उतरलोय. आकाश, प्रिया, प्रेरणा सगळे कुठे गेलेत आम्ही शोधतोय. बघूया आता कधी भेटतात आपल्याला. चला बॅगा घेऊन या. हे एवढ्या बॅगा आहेत आमच्या हातात आणि बंद आहे. तर आम्हाला उचलून घेऊन जायला लागणार आहे. जो बोले सोनियाल. चला, गोव्याचा हा पहिला स्कॅम. ये होता है वीडियोग्राफर. गोवा इज ऑन. गोव्याला. फायनली फक्त 3 महिन्याच्या प्लॅनिंग नंतर आता आम्ही जात आहोत गोव्यामध्ये.
कसं वाटतं तुम्हाला? खूप छान, खूप छान. कसं वाटतं तुम्हाला गोव्याला चाललो आपण? आपले को गोवा जाके पोरं सांभाळायचे पप्पा मम्मी. निघाला पहिला गोव्याला आमचा कापटा निघाला. Hi guys. Hi guys. Hi guys. Hi guys. ये मैं हूँ और ये तुम है. आपली ट्रेन लागली आहे 11099. चला आपण पहिला आपल्या सीट्स बघूया, नंतर मग बघू काय आपल्याला रील बनवता आल्या तर. तिकीट मध्ये बघा S2 मध्ये आरती आणि अर्चना नंदगावकर आहेत आणि बाकी आम्ही सगळे S3 मध्ये आहेत, बघू शकता. हे आरती एकटी वेगळी. आरती आणि आई तुम्ही गप्पा गोष्टी करा. अरे तू तो जा. तुम्ही पहिला चुकीचं बोलता, बरोबर फिरलेली जागा होती का तुझ्या? हे काय आता काय चुकले. ही नाही 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 नाही, ही यशाची पहिली पायरी आहे. असा फक्त इथे फोल्ड करा. अच्छा ठीक आहे. रोलिंग कॅमेरा, ऍक्शन. साऊंड रोलिंग, ऍक्शन. पब्लिक आली. जाओ भाई आप. भाई ट्रेन छूट गया. कॅमेरा रोलिंग. हा नाही नाही चला आता तुम्हाला तर फायनली आपली ट्रेन निघाली आहे. 1:45ची ट्रेन होती. आता ही आपल्याला सकाळी काहीतरी 9:30-10च्या आसपास पोचवेल थिविम स्टेशनला. मग तिथून आपली जे पॅकेजमध्ये आपण जे बुक केलं आहे गाडी, ती आपल्याला स्टेशनलाच न्यायला येईल. ती आपल्याला हॉटेलला सोडेल. तर सगळे बसून घेतले आहेत, पण आपल्या सीट सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. कसं तरी ॲडजस्टमेंट करून आपल्याला एकत्र येऊन बसायचं आहे. तर बघूया काहीतरी जुगाड करता येईल. पूर्ण संसार आणलाय. त्याचप्रमाणे इथं सगळे गरीब जनता इथं मागते इथं सगळं. अमीर आदमी देखा नहीं कि बिग चालू हो गए. चम्मच राहिला परत जाऊ. चल गलती से बड़ा चम्मच उठा लिया, बाद में पता चला जाली है. हे हळू आलू बोला. त्यासोबत मी विम बार पण आणले. एक बाम तीन काम. तुम्हाला देऊ. मला वाटतं डिमार्ट वर डायरेक्ट इकडे आलास. हा बरोबर नाही आरती. होय घ्या बरोबर. बरोबर नाही म्हणून आरतीला दिलं. हे आकाशची आई. गोव्याला जाण्याचं कारणच ते आहे, कारण की आकाशच्या आईचा 50वा वाढदिवस आपण गोव्याला सेलिब्रेट करणार आहे. म्हणूनच हा आपला गोवा प्लॅन झाला आहे.
आणि सगळे घरून जेवून आलेत, पण तरीसुद्धा आकाशच्या आईने स्वतःच्या हाताने 50 भाकऱ्या, सुकट आणि चटणी ह्या सगळं आपल्याला खाण्यासाठी बनवलं आहे. मॉर्निंग ब्रेकफास्ट शिरा पोहे एवढे पोहे छान आहेत पण एवढे मजा नाही बघू ना आम्ही अंडा ब्रेड घेतलाय, वेगळी डिश घेतली. हाय गाईज कर आता तुम्ही नाही बोललो मला. फायनली थिविम स्टेशन. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर येईल. आम्ही अजून वाटलं 10-15 मिनिटं लागतील. फायनली पोहोचलो आणि ते सगळ्यांची गडबड चालली बॅगा काढायला. त्यांना पण येऊ दे पब्लिकला. एक घे पटपट. कसं आहे, आपली थिविम स्टेशनवरून आपल्याला आपल्या हॉटेलमध्ये नेणार आहे. तर बघूया आपण कसे बसलेत सगळे. आला? तर फायनली सगळे बसमधून उतरलेत आणि आता आपल्या बॅगा पण उतरवल्या आहेत. तर बॅगा वगैरे घेऊन आम्ही आतमध्ये आलो. हा आपला हॉटेल आहे. या हॉटेलचं नाव आहे WS बीच रिसॉर्ट अँड स्पा. तर बघूया आपण कसं आहे हॉटेल. फोटोमध्ये तर खूप छान वाटत होतं. तर आम्ही एंटर केलं आहे. इथे आता विकी वगैरे चेक इनची प्रोसेस करतायत. तर बघूया आपण पुढे काय होतं आहे. तर आपल्याला 2 रूम त्यांनी पहिला दिले आहेत आणि बाकीचे 4 रूम आपल्याला थोड्याच वेळात देतील, कारण की ते अजून चेकआउट झाले नाहीत त्यामुळे. तर बघूया आपल्याला जे 2 रूम दिलेत ते कसे आहेत. तर ते 2 रूम आहेत 3rd फ्लोअरवरती. तर आम्ही जातो आता 3rd फ्लोअरवरती.
तर विकीच्या डान्सवरून तर आपल्याला कळतं आहे की सर्वांना रूम खूप आवडलेत. आणि बघा तुम्हाला दाखवतो, रूम तर खूप स्पेशियस आहेत. बेड पण बघा जबरदस्त आहे. आणि बाथरूममध्ये बाथटबसुद्धा आहे. बाथटबसुद्धा आहे, फ्रीज आहे, टी व्ही आहे. फ्रीज पण आहे आपल्याला. पार्टी बनती है. चिल्ड चिल्ड. अभी आपकी बियर ठंडी नहीं होगी, आपकी बियर गरम नहीं होगी. चिल्ड चिल्ड फ्रीज है. गोवा इज ऑन. सच्ची में गोवा इज ऑन ब्रो. अगं आपल्या भेटणार ना आता. जा जा तुझा. तर आपल्याला रूम मिळायला अजून थोडा वेळ आहे. तोपर्यंत मी आण्याला वरून स्विमिंग पूल दाखवला. तर आण्या खूप खुश झाली स्विमिंग पूल बघून. तिला बोललं आपण थोडा रेस्ट करून जाऊया. तर फायनली आपल्याला पण आपले रूम मिळालेत आणि आता आम्ही चाललो आतमध्ये. नंतर कळालं की हे जे आपल्याला रूम मिळालं ते डिलक्स रूम आहेत आणि वरती आहेत ते सुपर डिलक्स आहेत. फरक फक्त एवढाच आहे की ते रूम थोडे मोठे आहेत आणि बाथटब आहे. इथे रूम छोटे आहेत, बाथटब नाही आणि गॅलरी आहे या रूम्सला. तर चला आम्ही रेस्ट करतो आणि जातो स्विमिंग पूलमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर भेटू आपल्या गोव्याच्या भाग 3मध्ये. चला तर मग बाय.